तुझ्या जे रक्तवात आहे ना, तुझ्या त्या फ्रॉड आईचं ते रक्त बोलतंय. जसं तू आज मला फसवलंस ना, तसंच फसवलं तिने मला जन्मभर. त्या नालायक बाईमुळे आयुष्य बर्बाद झालं माझं. माझ्या आयुष्यातला सगळा आनंद हिरावून घेतला तिने. हसणं विसरलो मी. आणि आता तू आलीस तिची जागा घेऊन पुन्हा मला त्रास द्यायला. मिळालं ना सगळं. जगासमोर तोंड काळ केलंस ना माझं. मग निघ आता. आई तशी लेख, ती बाई तर एक नंबर. बस. माझ्या आईबद्दल काहीही बोलायचं नाही आता. तुमचं म्हणणं आहे ना, माझी आई फ्रॉड होती, वाईट होती, विश्वासघात केला तिने तुमचा. तिने असं काय केलं ते सांगा ना मला. शिरीष घाणेकर कोण मी नाही ना आईला जाऊन विचारू शकत. ती आहे का इकडे? तुम्ही आहात ना, मग उत्तर द्या मला. की आपलं एक नाव घेतलं आणि आईवर आरोप लावला म्हणजे काय विषय संपला का तुमच्यासाठी साहेब? एका बाईवर आरोप करताय तुम्ही, त्यामुळे मला तसं ठोस कारणही द्या. कारण आहे ना तुमच्याकडे की नाहीच आहे? उगाच आपले काही बिनबुडाचे आरोप करताय. मर्यादा ओलांडू नकोस. मर्यादा? मर्यादा तर तुम्ही ओलांडली. मला पाप म्हणालात ना तुम्ही. मग जर ते खरं असेल तर मला माझ्या आईचं सत्य सांगा. मला माझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं हवी आहेत. जाऊ शकतेस तू. मला उत्तर मिळाल्याशिवाय कुठेही जाणार नाही. मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाहीये. पुन्हा इथे यायचं नाही आणि मला एक तोंड दाखवायचं नाही. लेख. ठीक आहे, जाते मी. पुन्हा येणार सुद्धा नाही. पण तुमच्याकडनं माझ्या प्रश्नांची उत्तरं मी मिळवूनच राहणार. आणि त्यासाठी आधी मला तुम्हाला सोडवावं लागेल. गरज नाहीये मला कोणाच्या मदतीची. माझ्या हिमतीवर सोडीन मी इथनं. आहेत माझी माणसं, सोडवतील मला. तुमची माणसं? त्या माणसांवर तुम्ही इतका विश्वास ठेवता, भरोसा ठेवता ना, त्यातली किती माणसं खरी आहेत आणि किती खोटी हे कळलेलंच नाही अजून तुम्हाला. तुम्ही मला तुमची मुलगी मानत नाही ना? ठीक आहे, नका मानू. पण मी जगासमोर माझ्या आईचं सत्य आणणारच. पुढच्या 48 तासात तुम्हाला मी इकडनं बाहेर काढेन. तुमची सुटका होईल त्या कोठडीत, माझ्या प्रश्नांपासून नाही. आता माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार राहा. विश्वंभर राजे शिर्के साहेब.